हाय, हॅलो, नमस्कार. मी मुक्ता तुमचे माझ्या चॅनलवर स्वागत करते. आज आपण करणार आहोत नीरफणसाची भाजी. हे फळ भारतात इंग्रज किंवा पोर्तुगीज खलाशांनी आणले असे मानले जाते. 18व्या शतकात स्वस्त आणि भरपूर पोषण देणारे अन्न म्हणून याचा प्रसार उष्णकटिबंधीय भागात कोकण, गोवा, केरळ झाला. याला नीरफणस किंवा विलायती फणस असे म्हटले जाते कारण हे आपल्या मूळच्या फणसापेक्षा वेगळे आणि बाहेरून आलेले आहे. नीरफणसाची चव शिजल्यानंतर काहीसा बटाट्यासारखा किंवा ताज्या पावासारखा लागतो. म्हणूनच जुन्या काळी कोकणात जेव्हा बटाटे सहज उपलब्ध नसत तेव्हा नीरफणसाच्या भाजीचा वापर बटाट्यासारखा केला जात असे. हे फळ प्रामुख्याने उन्हाळ्यात एप्रिल-मे येते. कोकणात या दिवसांत घरोघरी नीरफणसाची भाजी किंवा त्याचे तळलेले काप आवर्जून केले जातात. साध्या फणसाची भाजी करण्यासाठी खूप कष्ट पडतात. चिकाचा त्रास, कापायला कठीण. त्याउलट नीरफणस कापायला सोपा, कमी चिकाचा आणि झटपट शिजणारा असतो. हा कर्बोदकांचा उत्तम स्रोत असल्याने कष्टाची कामे करणाऱ्या लोकांसाठी हे एक शक्ती देणारे अन्न म्हणून ओळखले जाते. ही भाजी खोबरेल तेल, राई, हिंगाची फोडणी आणि भरपूर ओले खोबरे वापरून केली जाते. गोव्यातील सारस्वत आणि कोकणातील ब्राह्मण व सिकेपी समाजात या भाजीला विशेष महत्त्व आहे.